बघा तर कसा पुरा सुमसान पडलाय हायवे, इथून काही दिसत नाही, पूर्ण काळ काळ दिसतंय. नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर दुपारचे वाजलेत 12:30 आणि आपण चाललोय सगळ्यात पहिले आपल्या हॉटेलवरती. त्याच्या पुढे आपलं सगळं दिवसाचं नियोजन ठरणार आहे. पण त्याआधी आपण वरती जातोय कारण सोहर्ष आलाय. सोहर्षला जरा भेटून येऊया. मी आंघोळ वगैरे करत होतो त्यामुळे आपण त्याला भेटलो नाही. आला तो डायरेक्ट तो वरतीच गेलो रोशन जवळ. सध्या रोशन असल्यामुळे ना त्याची मजा मस्ती खूप चालली आहे. रोशन सोबतच असतो पूर्ण वेळ तो. तर त्याची जाऊन जरा कळक वगैरे काढून येऊया, बघूया कसा आलाय, शाळेतून आलाय की कुठून आलाय ते. खातोय चोर, मला कुठे आहे, मला नाही करंजी. असं करून दाखव, असं करून दाखव, आता पटकन दाखव. टेस्टी. हा भाई, तर आपण आलोय आपल्या स्विफ्ट मध्ये. अरे यार हे काय, तुम्हाला स्क्रॅचेस दिसत आहेत की नाही मला माहिती नाही, पण इथे बघा मायनर स्क्रॅचेस आहेत ग्लास वरती. असे तर दिसतील असं वाटत नाही मला. रात्रीच्या टाइमला तुम्हाला दाखवले पाहिजेत. चेंज करावी लागली. काय झालं, काल रात्री जे आपण सामान आणलं होतं हॉटेलवरचं ते राहिलं होतं आपल्या बोलेरो होतं आणि आपण घेऊन जात होतो स्विफ्ट. तर पप्पांचा फोन आला तेव्हा मला पटकन क्लिक झाला, अरे यार शिट, सामान न्यायचं आहे. नशीब, नाही तर परत हॉटेलवरती जाऊन आपल्याला रिटर्न यावं लागलं असतं. मस्त सजवलात या. काय मामा, भारी सजवलात, मस्त. कांदे आणूक चालले, त्यांना वाटतं काय कांदे देतले, आकलोन लावतले पप्पा आता. इंका घेऊ नका सांगतो ते बघा, बघतो तैसूनच. तर भाई जेवायच्यासाठी आज खास करून आपण घरी चाललोय. उगाच जात नाही आहोत, काहीतरी स्पेशल आहे म्हणून जातोय. मी जाताना बघितलेलं, येताना मी बघितलेलं हॉटेलवरती की स्पेशल काहीतरी बनतंय. बघूया, तुम्हाला दाखवतो घरी नेऊन. आणि एकदम पॅक आहे, आवाज पण घ्यायचा. गाडी घालून बघूया. बरे बाबा, यांच्या बडबडीचा आवाज आता रस्त्यावर. जबरदस्त काम केलं. आणि ते असं टाकला लागायचं बोट घालून. आवाज बाहेर मोठं झालं आणि एवढीशी आता बरी दिसते ना. आता कलर केला की अजून बरी दिसणार. तिला अजून प्रेम येणार आहे आता. मस्त झाली, छान. हे कुठलं काय छान झाली ना खिडकी. डिझाईन मस्त आहे ना खिडकीची. आणि मोठी झाली ना आता. आणि एवढीशीच होती. तुका बाहेरसून भूत दिसला तुका तर काय कर, फक्त तसंच बघ. आला आता मस्त ना. ही डिझाईन बरी वाटली मला. हा रफ आणि एकदम मस्त दिसते. एकदम बाहेरचं दिसत नाही तो वेगळाच विषय, पण झाली मस्त. मला आवडली मस्त ही डिझाईन. हा म्हणजे बाहेरच्या आतल्या बाहेरचं दिसतं, बाहेरून दिसत नाही बघून. हो, पण आतल्या माणसाला बाहेरचं दिसणार ना. आतल्या माणसाला असं पुसट दिसतं. हो, पण दिसतंय ना असं. एवढ्या जवळ म्हणजे समोर जर कोणतरी रवलं उभं ना तर दिसताला दिसतंय. मी बाहेर गेल्यावर उभा दिसणार तुला, वहिनीला. पण आतल्या बाहेरच्या माणसाला आतलं दिसत नाही असा विषय. आतलं दिसत नाही. मस्त आलं, एक नंबर. छान झालं ना, एक नंबर मस्त. भीती पण झाडावरून पाणी पण मस्त पडतंय ना एकदम घरात. वॉटरफॉल, ते दाखवून वॉटरफॉल. झाडावरून पाणी बघा, एकदम वॉटरफॉल लागल्यासारखा पडतोय. एकदम नॅचरल वॉटरफॉल, झाडाचा नॅचरल वॉटरफॉल. तेरसे बंबार्डे वॉटरफॉल, कारगिल वॉटरफॉल. कारगिल वॉटरफॉल. वरून कारगिल वॉटरफॉल. घर तर आता छान दिसतंय, एक नंबर. फक्त आता कलर आल्याशिवाय शो येणार नाही अजून. आपल्या घराच्या भोवती ना झाडं आहेत ना, म्हणून लुक येतो यार घराला. नाही तर घराच्या भोवती झाडच नाही तर काय उपयोग आहे. ओझाड असं वाटतं, एकदम ओसाड पडल्यासारखं ना. लोकांच्या घराच्या बाहेर कसं असं नुसतं ओपन रस्ता बिस्ता दिसतोय नुसता. आपलं खरं कोकणातलं घर वाटतं. कोकणातलं घर असं
असं झाडांच्या निसर्गाच्या मध्ये मस्त वाटतं. पण उद्या ग्रिल लावले नाही इथे याला की याच्यात झाडं ठेवा. हो कुंड्या लावायचे. बाहेरून ग्रिल येणार आहे. बाहेरून ग्रिल त्यामध्ये कुंड्या ठेवायला मिळणार झाडांच्या फुलांच्या. असं येईल रे कंपार्टमेंट जर मग त्याच्यात कसं कुंड्या लावा असे भेटतात बघ ते रेक्टँग्युलर ठेवायला. तूच बघ ना नर्सरी मध्ये बाळा. हा बघितला आता लुक, आता बाहेरून बघा खिडक्यांचा लुक. आतून तर आपल्याला दिसत नाही, आपल्याला थोडं थोडं दिसत होतं, पण आता हे बघा बाहेरून काही दिसत नाही. माझा मी फक्त मला दिसतोय, तो पण ब्लर ब्लर दिसतोय. आणि आतलं जराही झिरो काही दिसत नाही बघा, काही नाही, फक्त आतनं दिसणार. रोशन, रोशनला आवाज जातो का बघूया. ए रोशन, बघा हा असा लुक आलाय. आणि हे इकडच्या पण खिडक्या चेंज होणार आहेत. आवाज ऐकू आला तुला? सावली तू आहे तू कळतंय ना बाहेरून? इथून काही दिसत नाही, पूर्ण काळं काळं दिसतंय. मी हाक मारतो, मी काय बोलतो ते सांग. तुला काय ऐकू येतं काय बघ. तुझा येतोय आवाज. सोर्स कुठे गेला? हलून वगैरे दाखव म्हणजे दिसत. मी काय बोललो ऐकू आलं तुला? तू दिसतच नाही, फक्त कोणतरी बावला असं दिसतं. मस्त. तुला दिसलं आम्ही नाही नाही दिसलो. माझा मीच मला दिसतोय फक्त. तर तशी खिडकी लावय तुझ्या होती. माझं मी फक्त माका दिसतोय. दिसतोय हा. आतलं काय दिसत नाही. आपल्या माणसा वाटता बाहेर कोणतरी येऊन बघ. मस्त झाला. हा आवाज येतो का बघ. सोर्स जेवलास? जेवलास फक्त ऐकू आला. हा मी सोर्स जेवलास काय विचारला. हा तर बघा स्लॅबचं फिनिशिंग वगैरे बघा एकदम जबरदस्त आलंय. वरती आहे बघा प्रॉपर एकदम डिझाईन मध्ये मस्त वाटते. आता कलर आल्यानंतर एकदम जबरदस्त दिसणार आहे, अजून भारी. हा ना छान झालं. फक्त घराचा बंगला झाला. लाईटी लावले का आणखी बंगला होणार तेच सांगते. खाली लाईटी नाही, बंगला काय विजून काम केलं मस्त. काची लावून ना घराला जबरदस्त लुक आला, एकदम फील आला याला. आणि पहिलं आपलं घर टाईप होतं, बंगलो टाईप झालं. एक नंबर लुक आलाय. दोघे पण झोपतात ना तुम्ही? काय करू मम्मी, काय सांगा नको सांग. तू मारतो माका? अरे बाबू बघ मला मारणार दीदी. नाही मारायचं म्हणून सांग. दादा तुझ्या ना? बाबूच्या दादा, माझ्या सोनूचा दादा आहे, होय की नाही सोनू? पप्पा दे मला. हा बाय युवी पण तू पण आहे. अय बेबी माझी, जाऊ झोपा जा. वियान पण माझं, वियान पण माझं. हो ले 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 जा. माझ्या नंतर ह्या ब्लॉगर असताना बघा माझं कॅमेरा ह्या हँडल करताला बघा, कॅमेऱ्यात कसा बोलता. होय की नाही सोनू? दीदी आई तू करणार की नाही ब्लॉग? लाईक करा म्हणून सांग. अरे वा वा वा, बघितलं? लाईक आणि आता शेअर करा नक्की, आणि सबस्क्राईब पण करा. जाऊ चला मी जेवतोय तोपर्यंत. मस्त पैकी चिकन जेवण, त्याच्यासोबत पापलेट. चिकन जेवणासोबत पापलेट कोण देता गे? आलो परत आपल्या हॉटेलवरती. तर तुम्ही बघितलात घराचं लुक. मी तिथे काय बोललो नाही जास्त, बाकी सगळं फक्त तुम्हाला घर दाखवलं तेवढंच. पण तुम्ही घराचं लुक बघितला असणार, काय जबरदस्त आलाय यार, फील आला यार घरात राहायचा. फक्त कलर यायची देरी आहे. कलर आल्यानंतर जे जबरदस्त लुक येणार ना, फील एक नंबर जबरदस्त. आणि पहिलं आम्हाला वाटलं पण नव्हतं, एक्सपेक्टेड पण नव्हतं की एवढा जबरदस्त लुक येईल. आणि आता तर खिडक्या लावल्यानंतर आता लादी पण चेंज होणार आहे, त्यामुळे लादी पण चेंज झाली ना की पण अजून जबरदस्त दिसणार आहे यार. हे सगळं काम आपणच केलं. आपण म्हणजे आपला काका आहे तो कॉन्ट्रॅक्ट घेतो किंवा त्याने तो सगळं बांधकाम करतो ना, त्याच्या याने आपल्याला स्वस्तात आणि जबरदस्त फायदेशीर काम झालं आपलं. आणि एकदम छान काम झालं, परफेक्ट. लोकांचं होतं ना त्यापेक्षा आपण चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वगैरे वापरून यूज करून सगळं काकाने मस्तपैकी बांधून दिलं आपल्याला. काय म्हणतात? हा तुमका कसा कळला चिकन नेलंय का? हा चिकन तुम्हीच दिलात ना म्हणून कळला तुमका. माझ्या आता चिकन पाठवून घराडे तुम्हीच दिलात ना हेसून. अंगारीला झोप येता आता मग. खुर्चीवर बसणं ना खूप मुश्किल आहे यार. पप्पानी बनवून तर घेतली एकदम राजासारखं बसायला, पण मुश्किल आहे इकडे बसणं. कारण या खुर्चीवरती ना बराच वेळ बसल्यानंतर ना यार जिथे बसतो ना आपण चुरचुरतं यार तिथे. बघा दाखवतो. ही अशी आहे खुर्ची, पूर्ण मोठी एकदम राजाची खुर्ची असते ना तशी.
आणि उंच पण आहे, माझ्या बरोबर इथे लागते बघा, इथे कमरेच्या जराशी खाली लागते माझ्या. तर आता आपण जात होतो कुडाळ. तर आपल्या बाबूसाठी हे पार्सल घेतलंय बघा, लॉलीपॉप. बाबूने मला सकाळी सांगितलेलं काय की मला लॉलीपॉप खायचे आहेत म्हणून. मी विसरलो आणि दुपारी त्याला द्यायला विसरलो, म्हणून म्हटलं काय आता देऊन येऊया पटकन. आणि आपलं काम पण झालं आणि बाबूचे लॉलीपॉप पण पोच झाले. हा तर भाई आपल्याला लगेचच निघावं लागलंय आता हॉटेलच्या दिशेने. लगेचच म्हणजे लगेचच. सोर्सला फक्त पिशवी दिली आणि 2 मिनिटं बसलो होतो गोष्टी मारत. एक सेकंड. हा, सोर्सला फक्त पिशवी दिली आणि 2 मिनिटं फक्त बसलो होतो गोष्टी मारत. तेवढ्यातच पप्पांचा फोन आला की कोणतरी शेगाववरून आपले ब्लॉग्स बघणारे खास आपल्याला भेटायला आलेत आपल्या हॉटेलमध्ये. आणि यार तुम्हाला तर माहिती आहे की मला अशी सवय नाही की जर कोणतरी खास आलंय तर आपण कितीही कामात असू ते काम संपवून किंवा ते काम अर्ध टाकून आपण जाणार भेटायला. त्यांना खास भेटायच्यासाठी मी माझं अजून काम होतं बाजारात ते टाकून मी म्हटलं काय पहिला येतो हॉटेलवरती आणि नंतर मग मी माझं काम करायला परत कुडाळला जाईन. असं तर आपण चाललोय हॉटेलच्या दिशेने आपल्या. आपण हॉटेलवर तर पोहोचलोय पण कोण आलेत काय माहिती, काय दिसत तर नाही. आता आज जाऊन बघायला पाहिजे कोण आलेत ते. तर आपले हे भाऊ आहेत, शेगाववरून आले होते खास आपल्याला भेटायला. कुडाळला यांचं येणं जाणं चालूच असतं आणि ह्यांचं कसं आहे ड्रायफ्रुट्सचं वगैरे दुकान आहे आपल्या इकडे म्हणजे तिकडे शेगावला. तर खास आपल्याला भेटायला आले होते. आणि मी तुम्हाला म्हटलं ब्लॉगमध्ये काहीतरी की आपण जातोय कोणाला तरी भेटायला ब्लॉगमध्ये. आता ब्लॉग बघून आलेत आपले हॉटेलवरती. तर त्यांना भेटून एकदम छान वाटलं साहेब. थँक्यू साहेब. ओके सर, बाय 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 बाय. तर भाई सिरियसली एकदम भारी माणसं होती. म्हणजे एवढं छान बोलण्याची पद्धत त्यांची आणि एवढं आपल्याला रिस्पेक्ट देऊन एवढे छान माणसं होती ना, त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि आता आपलं त्यांच्यासोबत खूप येण्या जाण्यावरून पण खूप चांगलं बोलणं वगैरे झालंय. आपण नेक्स्ट टाइम कधीतरी त्या साईडला गेलो तर आपण नक्की त्यांना भेटू. आणि त्या साईडला पण आपले बरेच फॉलोअर्स आहेत यार. मला पण आता असं बिलीव्ह होत नाही की आपण खूप कमी टाइम मध्ये एवढे सगळ्या लोकांना आपण जोडलंय. फॉलोअर्स म्हणण्यापेक्षा आपले एवढे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत की आपण त्यांना खूप कमी टाइम मध्ये त्यांना जोडलंय आपल्यापासून. ते माझ्यासोबत धनुचे किंवा ॲनाचे पण ब्लॉग्स बघतातच. चला तर भाई आपण निघालो आपल्या घरी जायला. आज हायवे शांत आहे यार. दहीहंडीच्या दुसऱ्या दिवसानंतर हायवे शांत का, तोच मला प्रश्न पडलाय. एकही ट्रक नाही आहे, 4 व्हीलर्स तर नाहीच आहे, ट्रॅव्हल्स तर अजिबातच नाही आहेत. सध्या ना हायवेचं रूप लक्षणच बदललंय. काय झालंय हायवेवरती टुरिस्ट कस्टमरच नाही आहेत. कदाचित कन्स्ट्रक्शनमुळे असेल. तर आपल्या हायवेचं कन्स्ट्रक्शन आता जस्ट पुरं होत आलंय, अजून झालं नाहीये ना. बॉम्बे साईडने अजून कम्प्लीट झालं नाहीये त्यामुळे. आपल्याजवळ तर झालंय, अजून बॉम्बे साईडने झालं नाही त्यामुळे असेल कदाचित. आणि अजून गोवा वगैरे तसं चालू झालं नाही ना. गोव्याला पण टुरिस्ट कस्टमर वगैरे अजून सध्या पावसात येत नाहीयेत त्यामुळे. सो ठीक आहे, चला आपण जाऊया आता आपल्या घरी. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.